नमस्कार मित्रांनो, मी अक्षय आणि आज आलो आपण आपल्या दुसऱ्या स्पॉट वरती, ज्याचं नाव आहे सिद्धिविनायक वडापाव सेंटर. हा एक खोपटमधील हिडन स्पॉट आहे, हिडन जेम आहे, जो फारसा लोकांना माहित नाहीये. पण इथले लोकल लोक जे आहेत, स्थानिक नागरिक जे आहेत, त्यांच्यामध्ये हा फार फेमस आहे. काकांकडे अक्षरशः वेटिंग असते आणि काकांना आधी ऑर्डर देऊन तुम्हाला वडापाव किंवा समोसा इथे सांगावा लागतो की आधी ऑर्डर देऊन तुम्हाला 5 ते 10 मिनिटं थांबावं लागेल. काका मस्त गरम गरम तळून देणार तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर. तर आपण बघूयात काकांकडे काय फेमस आहे. चला. नमस्कार, तुमचं नाव काय वसंत तुकाराम हेब्बाळकर. आणि किती वर्षापासून आपलं दुकान आहे? हे जवळजवळ 38 वर्ष झाली. 38 वर्षापासून दुकान आहे. आणि काय काय भेटतं आपल्याकडे? आमच्याकडे वडा आणि समोसा. फक्त वडा आणि वडापाव आणि समोसा? हो, जेव्हा पण येणार गरम भेटणार. जेव्हा पण येणार, काकांची खात्री दिलेली आहे, काकांनी जेव्हा पण येणार गरम भेटणार. आणि थंड माझा कधीच पर्सनल ठेवत अनुभव मी तुम्हाला सांगतो की इथे 10 ते 15 मिनिटं थांबण्याची तयारी ठेवा. काकांकडे अगदी माल रेडी असतो, पूर्ण हो. माल रेडी नसतो. काका समोर तळून देणार आणि लोकांच्या ऑर्डर आधी पेंडिंग असतात, त्यामुळे थोडा वेळ लागण्याची शक्यता आहे. काका एकटेच सांभाळतात दुकान, त्यामुळे थोडंसं 5 ते 10 मिनिटं थांबण्याची तयारी ठेवा बस. पण चव अगदी गॅरंटीड आहे, अगदी चव गॅरंटी. हो हो हो. चवीमध्ये कुठलाही कॉम्प्रोमाइज नाही. तेल तुमच्या समोर आहे, शुद्ध तेल आहे. ते पाम ऑइल वगैरे वापरत नाही काका, सनफ्लॉवर ऑइल वापरतात. आणि सगळं जे मेकिंग आहे ते अगदी स्वच्छता टापटीप अगदी तुमच्या जवळ आणि सगळं स्वतः करतो मी. स्वतः करतात काका. तर मित्रांनो, काकांनी आपल्याला वडापाव दिलेला आहे. सुंदरशी बेसनची चटणी आहे, त्याच्यामध्ये ठेचा टाकलेला आहे. हा वडा आहे आणि वडा म्हणजे अगदी लुसलुशीत तसा बघा, त्याच्यामधून वाफा निघत आहेत. बटाट्याची खमंग भाजी आहे, भाजीमध्ये मोहरी धने वगैरे टाकलेले आहेत. त्यामुळे आपण डायरेक्ट बाईट घेऊन बघूयात कसं काय. एक काका, याची किंमत काय? याची 17 रुपये वडापाव. वडापाव 17 रुपयाला मिळतोय मित्रांनो आजही ठाण्यामध्ये. फारशा ठिकाणी 20 रुपये 18 रुपये असा वडापाव आहे. 17 रुपयाला अगदी वर्थ आहे, बेस्ट आहे. चवीमध्ये खूपच खुसखुशीत आहे आणि चटकदार आहे. तर हा जो स्पॉट आहे हा एकदम हिडन जेम आहे. इथे आलात तर काकांचा समोसा पाव देखील ट्राय करा. गोकुळधाम वाडीमध्ये हा स्पॉट आहे, गोकुळदास वाडी. पोपटच्या बस स्टॉप कडे जाताना, एसटी स्टँड कडे जाताना एक गल्ली आहे. मी तुम्हाला लोकेशन आणि ऍड्रेस तिथे कमेंट बॉक्स मध्ये पिन करेन.